कसलं खुश होती. 1 2 हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि आज असणार आहे गुरुवारचं उद्यापन आणि त्यासाठीची सगळी तयारी वगैरे मला सुद्धा करायची आहे. तुमची सुद्धा धावपळ सुरू असणार आहे. सो आत्ता त्या सगळ्या गोष्टी करणं तर आहेच, त्याबरोबर शांभवीसाठी खाऊ बनवलाय आणि तिला तो आता दिलाय, ती खातीये, म्हणजे आई तिला भरवतीये. श्री शाळेत गेलेला आहे, हे ड्युटीला गेलेत. आत्तापर्यंत एक टप्पा झाला ज्याच्यामध्ये श्रीचा टिफिन आणि सगळ्यांचा नाश्ता, त्यासोबतच कणिक मळणं या त्या गोष्टी झालेल्या आहेत. आता मला पुरण घालायचंय, कारण म्हटलं शेवटचा गुरुवार आहे तर छान असं गुळाचं म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की थोडंसं ते वेगळं पडतं नाही का. तर त्या हिशोबाने काय काय असेल ते तुम्ही पुढे पाहालच. सो स्टे ट्यून. चला आता किचनमध्ये जास्त वेळ घेत नाही, कारण काय होईल की आता जर मी इकडे बोलत बसले तर माझी बाकीची कामं सगळी लेट होत चालतील. सो काही गोष्टी मी स्वयंपाक करत तुमच्याशी बोलते. पुरण घालायचंय त्यासाठीची माझी तयारी चाललेली आहे. डाळ तर ती थोडीशी पाकडून वगैरे आईने ठेवली आहे, तर मी आता पटकन पुरण घालते. आता या इथं नेहमीपेक्षा जरा जास्तीची डाळ घेतलेली आहे, कारण का थोडं पुरण जास्त घालायचं चाललंय आणि छानपैकी ती निवडून पाकडून मगच एक पाण्याने अगोदर धुतली, त्यानंतर पुन्हा ते पाणी ओतून दुसरं पाणी घेतलं आणि ती स्वच्छ धुवून मग परत त्यातलं पाणी काढून घेतलं आणि कुकरला लावायला घेतली. हे खरं तर हे कुकर खूप चांगलं लागलंय मला, म्हणजे अगदी क्वालिटी तर छान आहेच याची, परंतु मोठी साईज असल्यामुळे बऱ्यापैकी जास्त बनवायचं असेल तरी बरं पडतं. आता थोडीशी त्यात हळद वगैरे टाकून कुकर लावपर्यंत नेहमीप्रमाणे सविताताई पण आल्यात फरशी पुसण्यासाठी. आणि गुरुवार जरी असला ना तरी पण पूजा आहे म्हटल्यास फरशी स्वच्छ असावी असं वाटतं. शंभूचं खाऊन झालंय आणि आजी आमची शंभू करायला गेली, हो ना बाबू. तर आता छानपैकी शांभवीला पण आंघोळ घालायची आहे, पण थंडी खूप आहे त्यामुळे थोडा वेळ थांबतो आम्ही. पुरण छान शिजत आले, तर आता मी दाखवते तुम्हाला शिजलंय की नाही ते, आणि पुढे काय असेल ते कंटिन्यू करूया. आम्हाला आजकाल ना दादाचा बॉल खूप खेळायचे. अरे अरे हे काय नवीनच अशी काय ते नुसतीस तू. तर दादाचा जो बॉल आहे ना तो हवाय, म्हणून मग ऋषी चालू आहे. दादा स्कूलला गेला आणि त्यांनी उंचावर ठेवलं, ते काढून दे म्हणते मला. तर आत्तापर्यंतचे भांडे आणि फरशी वगैरे क्लीन झालेली आहे आणि आत्ता मी पुरण शिजलंय का चेक करते. खरं तर आपल्या ठरलेल्या शिट्ट्या असतात आणि तेवढ्या वेळात ते शिजतं, पण तरीसुद्धा एकदा चेक केलेलं बरं राहतं. अरे अरे कुठे जातीये बॉल घेऊन. आता कसं झालं माहिती का, शांभवीची हाईट तर आहेच अगोदर, त्यात ती अशी चालत आली ना इथं बरोबर येते, आणि मग हा जुगाड केलाय आम्ही. तिच्या हातामध्ये ना कुठलीही गोष्ट असू देत तर ती त्या होलमध्ये घालते, त्यामुळे भीती खूप वाटत होती, त्यासाठी हे मागवलंय. हे याच्यामध्ये बरोबर फिट बसतं आणि मुलांना ते काढता पण येत नाही. असं घरभर फिरत असते आणि तिच्या मागे आजीच्या माग पिल्लू. असं फिरतय घरभर. गौटंबा मस्त शिजलंय. आता फक्त पुरणाच्या पोळ्या करायच्या राहिल्यात आणि बाकी यांचा तर आज उपवास आहे, मग ते दुपारी सोडतात का रात्री माहिती नाही मला. माझा पण मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, उद्यापन वगैरे असणार आहे. सो या सगळ्या गोष्टी तर आहेतच, खूप काय मोठं नाही, परंतु करायचं चाललंय. कसं काय असेल ते पुढे पाहाल तुम्ही. आता प्रॉब्लेम असा झालाय की अगोदर आता इथं शांभवी आहे बरं का, त्यामुळे आवाज तुम्हाला थोडाफार येईल तिच्यामध्ये, म्हणजे माझा आवाज याच्यात तिचा पण थोडाफार मिक्स येईलच. सो असं झालंय की ब्रँड शूट जे आहे ना, तर त्यांनी 8 दिवस झालं प्रोडक्ट वगैरे पाठवलंय. मी ते यूज करून बघितलं आणि छान आहे प्रोडक्ट, म्हणून म्हटलं करावा रिव्ह्यू त्याचा. तर ते असं झालंय की ते म्हणतात की आजच हवंय, आणि मी त्यांना म्हटलं आज पूजा वगैरे आहे, जर असं धावपळ आहे. पुरण म्हटलं की आणखी काही गोष्टी वाढलेल्या असतात स्वयंपाकातल्या. सो रिक्वेस्ट केली त्यांना. एक मिनिट मी चालू बा देऊ दर. आता आम्हाला माईक हवाय आणि आम्हाला शूट करायचंय, त्याचं काय. बरं धर आता एक खोलून दे म्हणते.
मला ना आता ते अर्जंट शूट करून द्यायचं आणि त्यासाठी मग तयार वगैरे व्हायचं, तर थोडंसं मेकअप करते मी. पूजेच्या अगोदर थोडं तयार होणार होते, पण आता ठीक आहे चला ते आवरून घेते आणि मग राहिलेला स्वयंपाक आणि बाकी पूजेची तयारी असं असणार आहे. सो चला तयार होते, थोडाफार मेकअप करते मी, हातावर फाउंडेशन घेऊन तुमच्याशी बोलतीये. इथे पायात ही मुलगी अशी कलतीये की मला घे घे घे, आणि तिला थोडं शांत करते आणि तिला काही ते खेळायला देते आणि मग मी हे तोपर्यंत सुकू नये एवढंच. तर अशी तुमची अवस्था कधी झाली आहे का की तुम्ही सगळी तयारी करायला घेतली आहे आणि मध्येच ते लावायच्या आत फाउंडेशन सुकून गेले, तशी अवस्था होती आता माझ्या. तर चला आवरून घेते. पहिल्यांदा हातावर घेतलेलं फाउंडेशन अर्धा तास हातावर राहून सुकून गेलेलं आहे, त्यामुळे पुन्हा नव्याने नवीन फाउंडेशन घेऊन मी अशा पद्धतीने अप्लाय करते. आणि हे माझं नेहमीच आहे, म्हणजे शांभवी जागी असेल तर अशा खूपदा गोष्टी घडतात. आली ग बाई, काय चाललंय तुझं? तू चालू केली असे. हे बघा, हे शांभवीने सुरू केले. माझं इथं मेकअप सुरू होतं तेव्हा. पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. करा चंद्रभागेच्या तीरी. तर अक्काने जे आईला शिकवलेले सत्य ज्योतिर्लिंग 12 आहेत, तर ते ती म्हणतीये आणि ते म्हणत असताना शांभवी तिथे ते बसून ऐकत असते. म्हणजे एकदा आजीकडे बघायचं, मग माझ्याकडे किचनमध्ये येऊन मला सांगायचं की आजी काय म्हणतीये. परत आजीकडे जायचं आणि तिच्यासोबत टाळ्या वाजवू लागायच्या. ही जी चहा गाळणी आहे ना, ती मी रिसेंटली फ्लिपकार्टवरनं मागवलेली आहे आणि खूप छान क्वालिटीची मला रिसीव्ह झाली आहे. किती गोल्डन झालाय हे बा, मध्येच येऊन आम्ही असं. आई म्हणत होती की आजचा चहा खूप छान झाला. दररोज पण तेच प्रमाण आहे, पण कसं काय काय माहिती, साखरेचं प्रमाण वगैरे बघा सुद्धा तसाच प्यायला तर ते जेवण पाहिजे. आमटी असते, म्हणजे येळवण्याची आमटी. आणि शांभवी माझ्या महाग असल्यामुळे सतत मला तिकडे लक्ष द्यावं लागतं की कशात काय हात घालते का बोट चेंबून घेते म्हणून. सो तुम्ही म्हणाला असं कसं काही मागे बघतीये, तर शांभवी आहे इथे. आणि म्हणजे कसं तेव्हा गरम भात खाल्ला ना छान वाटतो. आता मी रात्री उपवास सोडणार आहे, तर त्यावेळी मग मी नवीन थोडासा भात घालेल. हे आल्यानंतर लक्षात येईल की ते आत्ता सोडतील का केव्हा, मग त्यानुसार आमच्या दोघांपुरता वगैरे घालता येईल. नंतर आत्ता शांभवी, आई आणि स्त्रीसाठी मी पटकन भात पण घालते. म्हणजे कसं देवाला एकदा नैवेद्य बाजूला काढून ठेवला आणि देवाऱ्यातल्या देवांना नैवेद्य अर्पण करून मग ते जेवू शकतील. स्त्रीचं तर काय टिफिन वगैरे घेऊन गेलाय तो, आता डिरेक्टली 4 वाजताच येणार. पण आई जेवायची आहे आणखी. आमटी बनवण्यासाठी आता मी या पुरणामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेते आणि थोडंसं पुरणसुद्धा, कारण त्याच्याने घट्टसरपणा येतो. पुरणाला चटका देऊन घेऊ. आमच्या इथे ना खोबरं लसूण फोडणीमध्ये घालून येळवण्याची आमटी फोडणी दिली जाते. याच्यामध्येच आता काळं तिखट, म्हणजेच येसूर, आमच्या मराठवाड्यातले जी मंडळी पाहतात त्यांना माहिती पण असेल, पण इकडचे शक्यतो कांदा लसूण मसाला वगैरे वापरतात, तर तो फरक आहे. आणि या इथं कणिकसुद्धा छानपैकी मुरली आहे आणि पुरणसुद्धा तयार आहे. तर प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते आणि प्रत्येक ठिकाणच्या थोड्याफार प्रथा वेगळ्या असतात. आता आमच्या इथे, म्हणजे आमच्या घरी वैयक्तिक गुळाची पोळी खूप आवडीने खाल्ली जाते. साखरेची पोळी तितकी जास्त नाही. म्हणजे जर गुळाची पोळी असेल तर 2 पोळ्या हमखास प्रत्येक व्यक्तीला बनवाव्या लागतात. आणि जर साखरेची पोळी असेल तर एखादी खाल्ली 3 कोरा खाल्ली, बाकी चपाती किंवा भाकरी असं करतात. मग त्यामुळे म्हणजे लांबजण्यात असू दे किंवा ढोराळ्यात असू दे. आता थोड्या वेळात हे येतील ड्युटीवरून, तर मग पुरणपोळीचा स्वयंपाक करून ठेवते. त्यांनी दुपारी सोडला उपवास, दुपारी सोडू देत. मी वाकून यासाठी बोलते, कॅमेरा असा सेट केलाय मी आणि आता हात भरलाय माझा, तर मग परत ते हे करायचं म्हटलं की अवघड होते. त्यामुळे मग
आता पटापट आवरून घेते आणि नंतर देवाचा नैवेद्य बाजूला काढून मग ह्यांना आल्या आल्या जेवायचं असेल जेवतील, नसेल तर मग रात्री जेवतील त्यांच्या मनावर. शाबू जर म्हटले तर मग तेव्हाचं तेव्हा शाबू करून देता येईल, असं काहीतरी करूया. सो चला पटापट आवरून घेते. इथला स्वयंपाक वगैरे आवरला की लगेचच काही पूजा मांडायला मिळणार नाही मला, कारण की 1-2 महत्त्वाची कामं आहेत तर ती पण करायची आहे. ते एडिटिंग आहे थोडंसं, ते राहिलं आहे, ते कंप्लीट करून घेते. आणि त्यानंतर क्लास आपला येत्या 1 जानेवारीला सुरू होतो आहे. सो त्या संदर्भातले काही कामं आहेत पेंडिंग, तर ती पण मला आजच करावी लागणार आहेत. कारण की म्हणजे उद्या काही करेन मी, परंतु निम्मी तरी आटोक्यात यायला हवीत. नाही तर परत एकदाच आजची कामं तशीच पेंडिंग पडली की दुसऱ्या दिवशी त्याचा खूप जास्त लोड येतो. आणि ते परवावर ढकलायचं म्हटलं तर मग त्या दिवशी पण काही प्लॅन असतात आपले. सो ते सगळंच मग ओझं होत जातं आणि मग ते पेलत नाही. त्यापेक्षा त्यावेळी त्या गोष्टी करणं जास्त बरं पडतं. आणि म्हणूनच मग माझा कल असतो की मी ते तेव्हाचं तेव्हा आवरून घेऊ. आणि इकडे शांभवी दिसत असेल बघा, मागे आली आहे. येस, टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. हे घरी येण्याच्या अगोदर पुरणपोळी बनवून व्हायला हवी असं मी ठरवलं होतं आणि ती झाली. आता थोडंसं ज्यूस घेते आणि हे पण आलेत. आणि आनंदाची गोष्ट ही की पूजेसाठी न सांगता कमळ घेऊन आले. कसा होता आजचा दिवस? भात आमटी आणि पुरणपोळीचा बेत आहे. दूध, त्यामध्ये तूप वगैरे घालून. आणि देवासाठीचा नैवेद्य मी बाजूला काढून ठेवलाय. बाकी आता हे पण उपवास सोडतील आले तर त्यांना वाढते. आणि आईचं पण जेवण मगाशी झालंय. दादा खेळतो इकडे बघा आणि हसे. किती खुश होते बघ, त्यांना बॅट मारली ना. तू टाकतेस? टाक, दादाकडे टाक. टाक टाक टाक. थ्रो कर, थ्रो ओय, थ्रो. मी टाकू? माझ्याकडे दे, दादाला देऊ आपण. 1 2 3. 1 2 3. टाका दादा. कॅच. उई उई. Go 3. 1 2 and कसलं खुश होती. 1 2 3. अरे बापरे, खूप मजा वाटते आम्हाला. आम्ही तर बोलबोल कसला हसती किती. काय आणायचं येताना तिथे सांग मला, व्हॉट्सअप कर, मग मी येताना घेऊन येईन. बर. किती वाजेपर्यंत येत आहे? काम झालं की शंभो झाली. आता तिला मी झोपी घालते आणि मग तिथून पुढे आपण हा व्लॉग कंटिन्यू करू. तिथून पुढे मग तुमच्यासोबत मी पूजा वगैरे शेअर करते. ही काय मला पूजा मांडू देणार नाही. ही अशी गोल 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 घरात फिरतीये सध्या. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात. आज 1 तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आमचं कन्यारत्न असं छानसं झोपलंय. किती गोंडुली वाटते बघा. मी झोपली आहे. आता पटकन मी पूजेचं साहित्य वगैरे सगळं काढते. 2-4 कलर असे असतात जे कुठल्याही साडीवर मॅच होतात, तर त्यासाठीच मी या कलरमध्ये एक ब्लाऊज मागवलं जे स्ट्रेचेबल आहे आणि ऑनलाईन मागवलेलं आहे. आणि प्राईस पण एवढी काही जास्त नाही. जर कुणाला हवं असेल तर मी टॅग करते. आणि यासोबत ही साडी मी नेसणार आहे, तर हे बाजूला काढून ठेवते. तर आता थोडीशी खरेदी आहे, असंच पळायली मी आता. काही कानात नाही, काही नाही, कारण पोरगी काहीच ठेवत नाही. कानातलं असलं ते काढून घ्यायचं, टिकली ते चालायचंच. लहान असल्यामुळे तिला काही समजत पण आहे ना, मी लवकर जायला लागते किंवा तिकडनं आल्यानंतर मफलर कानाला बांधतोय ना, ते सुद्धा पण बांधतो. काढलंय.
माझं तिला पण स्कार्फ कानाला काढ, बांधून देतो. स्वेटर पण काढ म्हणायचं. काय वाटतं काय माहिती ओढू काढते नाही तर रडती. किती आणायचं आहे पूजेसाठीचं, म्हणजे आणलंय बऱ्यापैकी त्यांनी, पण काही गोष्टी आहेत आणि आज पूजन कन्यापूजन वगैरे जर शक्य झालं तर ते पण करायचं, तर त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन यावं म्हणते. घे. आता हे जे काही साहित्य आहे ते कन्यापूजनासाठी मला लागणार आहे आणि त्यासाठीच मग एका ठिकाणी मी आले होते. खरं काय घेऊ त्यांच्यासाठी गिफ्ट हे पण समजत नव्हतं आणि ऐनवेळी ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करायची म्हटलं की थोडीशी धावपळ होते, कारण सकाळपासून आई आणि यांचं पण चाललं होतं की तू फक्त उद्यापन कर, कन्यापूजन नको. मार्केटमधून आलो, तिथे खूप सारे आपले फॅमिली मेंबर भेटले होते आणि खूप छान वाटलं खरं तर. म्हणजे वाटलंही नव्हतं की एका एवढ्याशा त्या पॅचमध्ये इतके सारे आपले फॅमिली मेंबर भेटतील. सो तुम्ही माझे खरं तर एनर्जी बुस्टर आहात, त्यामुळे असेच कायम माझ्यासोबत राहा. आणि खूप काही शिकण्याजोगं सुद्धा होतं त्यांच्याकडनं. दोघींकडनं 2 लेसन मी घेऊन आली आहे. काय असतील ते लेसन ते मी एखाद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मला आठवण करून त्या कमेंटमध्ये मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. सो केळी आणि मुलींसाठी काही गोष्टी घेऊन आली आहे, म्हणजे कन्यापूजनासाठी बेल्ट वगैरे आणि बाकी पूजेचं साहित्य, ह्याच सगळ्या गोष्टी. शांभवी झोपली आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी शक्य आहेत. ती उठल्यानंतर मग सगळंच राहून जाईल, त्यामुळे फटाफट तयार होते आणि जरा वेळाने भेट. आता या साडीवरचं ब्लाऊज काय मी स्टिच केलेलं नाही, त्यामुळे मग मी हे मिक्स अँड मॅच केलं आहे. खरं तर या साडीमध्ये कुठेतरी रेड कलर पण होता, तर म्हटलं की याला हे सूट होईल आणि बऱ्यापैकी व्यवस्थित आलं ते मला. त्यानंतर इथं पूजा मांडायला घेतली. आता काही माझ्या मैत्रिणी असंही म्हणतील की कन्यापूजन का नको म्हणत होत्या आई, किंवा हे का नको म्हणतात, तर त्याचं साधं कारण हे की शांभवी आता इतकं जास्त चालायला लागली आहे ना, म्हणजे कंटिन्युअसली ती या घरातून त्या घरात, आणि तिच्या मागे कुणीतरी एक माणूस लागतंच की म्हणजे ती व्यवस्थित आहे ना यासाठी. कारण काहीही कार वस्तू ह्या त्या गोष्टी आम्ही सगळं उचलून ठेवतात, पण तरीही अनावधानाने काही गोष्टी होऊ शकतात. आणि ती भीती तिला होती की म्हणजे पूजेसाठी तू इकडे दिवे वगैरे प्रज्वलित करणार, समया लावणार आणि ती सतत तिकडे आली तर काय करायचं, हे होतं. आणि आईजवळ पण आता ती जास्त बसत नाही आहे, म्हणजे तिला फिरायची सवय लागल्यामुळे कंटिन्युअसली मी जिकडे आहे तिकडे ती मागे 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 येते. सो ही भीती असल्यामुळे ते नको म्हणत होते. पूजा मांडून झाली आहे, आता पोथी वाचून घेते आणि मुली पण यायला सुरुवात झाली. काही जण इकडे बसल्यात आणि थोड्या वेळात सगळ्याच येतील, तर मला परत कन्यापूजन पण करायचं आहे. सो मग अशी पुस्तकं राहिली होती, आम्ही तिकडे गेलो परंतु त्या एरियात नव्हती. सो हे येतील घेऊन येतील, पोथी वाचून घेऊया. आणि पूजा कशी वाटते सांगा, शेवटचा गुरुवार आहे, परंतु आज तर ना इतकं म्हणजे होते की नाही पूजा अशी सिच्युएशन होती, पण फायनली उद्यापन छान होतंय आपलं, कारण आज पुरणपोळीचा बेत आहे देवीला नैवेद्यासाठी. त्यानंतर नेहमीप्रमाणे जी गुरुवारची कहाणी आहे शांबालेची, सूरजचंद्रिका राणीची, ती वाचून घेतली आणि त्यातनं खूप काही घेण्यासारखं आहे. खरं तर छोटीशीच कहाणी आहे, पण खूप काही देऊन जाते आपल्याला. असं घे. जय जय महालक्ष्मी माता. पूर्ण मागे तिला रे पिलूला की माग कुंकू खाते शांभवी. शांभवी कुंकू खातेस का? पण आल्यात कन्यापूजनासाठी, तर दर्शन घेतात देवीचं. छान छान सगळे फ्रेंड्स आले तर दादाचे, आणि आम्हाला मम्मी जवळच थांबायचं असते. ये आजी ये.
शांभवी पण आली पूजेला. या शिपूट सुटत नाही. ते दोघी पण होते सांगितलं. कावलं. पत्ता वाय वाय. त्यानंतर कन्यापूजन करण्यासाठी मी देवीचा आशीर्वाद घेतला आणि सुरुवात केली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते म्हणत या गोड गोड कन्यांचं पूजन सुरू केलं. खरं तर भाग्य लागतं सगळ्या गोष्टी जुळून यायला, कारण आपण विचार खूपदा करतो पण ते कृतीत येण्यासाठी सगळ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात. त्यातल्या त्यात बाळ छोटं असल्यानंतर तर अजूनच थोडं अडचणी जास्त असतात. सो किती जणी या मताशी माझ्या सहमत आहेत मला नक्की सांगा. आणि हो, मी ना वेळ आमुषाची पोस्ट टाकली होती आणि तिथे लिहिलं होतं की यावर्षी वेळ आमुषा नाही आहे. तर खूप जणींना उत्सुकता होती की का नाही आहे, म्हणजे काय झालं आहे नेमकं, कशासाठी नाही आहे. तर जेव्हा मी कन्यापूजन केलं आणि त्यानंतर नेक्स्ट डेला फोन आला गावाकडनं की आज आपल्यात सुतक पडलं आहे म्हणून, आणि त्यामुळे मग पुढे वेळामुषा पण होणार नाही, कारण भाऊकीतले आमच्या म्हणजे भाऊबंदकीच्या ह्या गोष्टी असतात तुम्ही समजू शकता. तर त्यामुळे मग नाही करता येणार वेळामुषा, त्यामुळे वेळामुषा यावर्षी नव्हती. दुसरं काही कारण नाही आहे. खूप जणींना खूप वेगवेगळे प्रश्न पडले की तुम्ही वेगळे राहिलात का, नेमकं काय झालं आहे, कशासाठी, या अशा काहीच गोष्टी नाही आहेत. सो फक्त तेच की सुतक पडल्यामुळे वेळामुषा नव्हती. की आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने छान असं मनासारखं कन्यापूजन पार पडलं. बाय बाय. कन्यापूजन झालंय अगदी शॉर्ट बट स्वीट. शांभवीचं पण करायचंय कारण त्यांना जायचं होतं. कसं असतं, एक तर पाठवतात हेच खूप मोठी गोष्ट आहे आजकाल ना, म्हणजे जेवणासाठी किंवा अशा काही कार्यक्रमासाठी वातावरणच असं आहे की पालकांना भीती वाटते, आणि आपणही त्या जागी असलो तर सेम तीच फिलिंग असते की कसं पाठवायचं. आणि किती ओळखीतलं असलं तरी आज साहजिक आहे जबाबदारीनं आपण घरी नेऊन सोडलं पाहिजे त्यांना व्यवस्थित. आणि त्यांच्या आई बाबांचे खास असे हो. आभार. आणि एकंदरीत जे काही आपले सणवार आहेत ना, त्याच्यामध्ये आपण बघा महिलांना खूप आदर देतो, रिस्पेक्ट किंवा ते स्थान आपल्या महिलांना जे स्थान देतो ते खूप चांगलं आहे. प्रत्येक सणावारामध्ये आपल्याला दिसायचं प्रत्येकाने व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा द्यायला हवं असं म्हणल्याच बायको आमची कशी होती बघा. चला, दिवसभराचा उपवास आहे पण थोडंही थकवा जाणवत नाहीये खरं तर. आणि आत्ता शांभवीचं कन्यापूजन करून घेते. अगोदर ती एवढी शांत बसायची ना अशा कुठल्याही गोष्टी असतील तर, आत्ता ती सतत चुळबुळ करत असते. आमच्या लक्ष्मी येतात, छान छान लक्ष्मी. मुलं लहान असतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की ती कधी मोठी होतात आणि मग मी माझ्या कामाला लागेन, मी माझं करिअर परस्यू करेन. पण जशी मुलं मोठी व्हायला लागली तशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या अजूनच वाढत जातात आणि गोष्टी त्यावेळेसचे प्रश्न हे वेगळे असतात. ती लहान असतात तेव्हाच्या गोष्टी वेगळ्या. छान आहे का हे, असं रहाटगाडगं चालूच असतं आपलं नाही का. आमच्या लक्ष्मीच्या पाया पडा. फुल टाकलं, फुल. जय बाप्पा. नको म्हणती ग, तू हात जोडू नकोस, तू माझी आई आहेस. पूर्ण पूजा होईपर्यंत सतत आईचं एकच होतं, तुझं पोट काय म्हणत असेल, म्हणजे तू उपाशी आहेस तर तू अगोदर काय तर खाऊन घे आणि उपवास सोड. म्हणजे आई ही आईच असते बघा. छान अशी आमची पूजा संपन्न झाली आहे. कुमारिका पण मस्तपैकी तृप्त होऊन गेला. असं आहे की ते छान दिसतं देवीचं रूप. आज असं झालेलं ना, प्लॅन होता मी दुपारी पूजा करण्याचं नियोजन केलेलं, पण ते काही वास्तवात आलं नाही. तिने करून घेतले सगळे गुरुवार आणि आज छान उद्यापन झालं. सो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, लाईक केल्यानंतर हाईप पण करा, त्यासोबतच शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आपण भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि श्रीमंत तसं कमेंट पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. थँक्यू सो मच. असेच माझ्यासोबत राहा.